किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण दुधी भोपळ्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर हे पहा, आता हा भोपळा आहे ना मी कसा कापून घेते ते पहा तुम्ही। या भोपळ्याची ना कटरनी ना वरची साल आहे ना अशी काढून घ्यायची। या भोपळ्याची अशी साल काढून घ्यायची, म्हणजे ना हे पटकन शिजतो आणि त्याचा जरा कडसरपणा पण निघून जातो। हा आपला भोपळा आता हे कापून झालेला आहे। मी एका भांड्यात ठेवते। आता भोपळ्यासाठी लागणारे साहित्य तुम्ही बघून घ्या। हे बघा, मी थोडासा शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता आणि 9-10 पाकळ्या लसणाच्या, एक कांदा आणि ही चणा डाळ थोडीशी भिजवून घेतली आहे। हे पहा, भोपळा असा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि याला ना एक हे पहा, आता हे भोपळा आहे ना एक शिट्टी काढून घ्यायची आहे। याच्यात मी चणा डाळ आणि कट केलेला भोपळा लावला आहे। हे पहा, आता आपल्याला भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी मी कढई ठेवली आहे, त्यात 2 चमचे तेल टाकून घेतले आहे। आपलं तेल आहे ना चांगलं गरम झालं का त्यात थोडीशी मोहरी टाकायची। थोडीशी जिरी टाकून घ्यायची। हे पहा, आता मी एक कांदा कट करून घेतला आहे, थोडी लसणाची पेस्ट करून घेतली आहे आणि यात थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि एक कांदा याच्यात परतून घ्यायचा थोडासा। लसूण पेस्ट टाकून घेतली। दुधी भोपळा बनवण्यासाठी मी मसाला घेतला आहे, थोडेसे लाल तिखट घेतले आहे, थोडीशी हळद, संडे मसाला, कांदा मसाला थोडासा आणि गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ। हे मसाले ना मी तेलात टाकून घेणार आहे। हे पहा, आपला कांदा लसूण आणि चांगला फ्राय झाला आहे। थोडीशी मी कोथिंबीर टाकणार आहे याच्यात। हे पहा, आता हा कुकरमध्ये ना एक शिट्टी घेऊन मी भोपळा आणि डाळ थोडंसं शिजून घेतलं आहे।
आता मी याच्यात टाकून देणार आहे. आणि याच्यात थोडासा मी शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. हे पहा किती छान आपली भोपळ्याची भाजी झाली आहे. ही भोपळ्याची भाजी ना खूप आयुर्वेदिक आहे आपल्या शरीरासाठी. आठवड्यातून एकदा तरी बनवून तुम्ही खाल्ली पाहिजे. याचे आपल्या शरीरासाठी खूप फायदे. आपली केस गळती याच्यामुळे थांबू शकते. तुम्ही भोपळ्याची भाजी बघा, नक्की ट्राय करा. आणि ही भाजी फळभाजी आणि पालेदार भाजी ही शरीरासाठी खूप आयुर्वेदिक आणि खूप पौष्टिक भाजी आहे. बघा छान अशी आपली भोपळ्याची भाजी तयार. अगदी कमी वेळेत होणारी ही भाजी आहे. हे पहा मी 5 मिनिटं आता याला थोडंसं झाकण ठेवून घेणार आहे. हा किती छान आपली भोपळ्याची भाजी तयार झाली आहे. तुम्हाला जर माझी दुधी भोपळ्याची रेसिपी जर आवडली तर नक्की ट्राय करा. तुम्हाला खूप आवडेल ही. आणि खूप छान ही भाजी होते आहे. बघा अशा प्रकारे आपली भोपळ्याची भाजी तयार झाली आहे. ती तुम्ही चपातीसोबत पण खाऊ शकता आणि भाकरीसोबत पण खाऊ शकता. हे पहा तुम्हाला